नमस्कार, मी दीपक कले, सर्टिफाइड ऑडिटर भंडारा. आज आपल्याला हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ऑडिट सॉफ्टवेअर संबंधी माहिती देत आहे. मी सध्या डॅशबोर्डवर आहोत. डॅशबोर्डवर इथं ॲड क्लायंट आल्यानंतर इथं ॲड करायचं आहे. ॲड क्लायंट आल्यानंतर इथं इन्फॉर्मेशन भरायची आहे, जसं सोसायटीचं नाव, चेअरमॅनचं नाव, व्हाईस चेअरमॅनचं नाव, मॅनेजरचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, लेखापरीक्षण वर्गवारी, टोटल शाखा, डिस्ट्रिक्ट, तालुका, इथं डेट ऑफ रजिस्ट्रेशन टाकायचं आहे. जे काय असेल ते, जसं की हे कमी असतं होते इथं. डेट ऑफ रजिस्ट्रेशन टाकल्यानंतर कार्यक्षेत्र आणि सोसायटीचा ॲड्रेस एवढी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर इथं ॲड क्लायंट करायचं आहे. ॲड क्लायंट केल्यानंतर या पद्धतीची इन्फॉर्मेशन दिसेल. इथं नंतर ॲड इयर करायचं आहे. ॲड इयर सिलेक्ट इयर, जसं मी 24-25 सिलेक्ट करता. ऑडिटरचे नेम सिलेक्ट करायचं आहे. पहिली एखादी सोसायटी बनली असेल त्याच्यातले कॉपी पेस्टसाठी हा ऑप्शन दिलेला आहे इथं. जसं मी अयोध्यामधून इथं कॉपी पेस्ट घेतो आणि ॲड इयर करायचं आहे. ॲड इयर केल्यानंतर या पद्धतीचं दिसेल तुम्हाला. इथं ॲडिट शीट आहे, सेट मास्टर आहे. तर सेट मास्टरमध्ये पहिले यायचं आहे. बॅलन्स शीट इथं मास्टर 1 मध्ये बॅलन्स शीटचं पार्ट भरायचं आहे आणि मास्टर 2 मध्ये नफा तोटा आयव्यय पत्रकाची इन्फॉर्मेशन भरायची आहे. मास्टर 1 मध्ये मी ताळेबंदाचे इन्फॉर्मेशन भरत आहे. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे आपलं वसूल भाग भांडवल. वसूल भाग भांडवल इथं क्लिक केलं की वसूल भाग भांडवल येऊन जाईल. इथं लास्ट इयरचे फिगर टाकायचे आहे आणि इथं करंट इयरचं फिगर टाकायचं आहे. फिगर टाकल्यानंतर इथं सेव्हचं बटन आहे. सेव्ह केल्यानंतर या पद्धतीचं खाली येऊन जाईल तुम्हाला. फिगर चुकले असतील तर याला डिलीट पण करू शकतो आपण आणि पुन्हा फिगर फिट करू शकतो. सेकंड ऑप्शन आहे राखीव निधी. राखीव निधीमध्ये सेम प्रोसेस आहे. लास्ट इयर फिगर टाकायचं आहे आणि करंट इयरचं फिगर टाकायचं आहे आणि इथं सेव्ह करायचं आहे. या पद्धतीची इन्फॉर्मेशन दिसेल. डिलीट पण करता येते इथं. त्याच्यानंतर सिंकिंग फंड सेम प्रोसेस, रिपेअरिंग अँड मेंटेनन्स सेम प्रोसेस, मेजर रिपेअरिंग सेम प्रोसेस आहे. इतर निधीमध्ये इथं दोन ऑप्शन्स दिले आहेत. इतर निधी, शिक्षण व प्रशिक्षण निधी, सभासद कल्याण निधी. आणखी एखादा पर्याय जर ऍड करायचा असेल तर इथं अदरचं बटन दिलेलं आहे. अदर मध्ये गेल्यानंतर मी इथं मराठीमध्ये टाईप करू शकतो, जसं की इतर निधी येतो. फिगर हे मराठीतच इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठीत नाही टाकायचं आहे. लास्ट इयर फिगर आणि हे करंट इयर फिगर याला सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीत सेव्ह झाले. डिलीट करायचं असेल डिलीट होऊन जाईल. सभासद वर्गणी सेम प्रोसेस आहे. तिथे सभासद आगाऊ वर्गणी सेम प्रोसेस आहे. इतर देणे व तरतुदी इथं पर्याय दिलेले आहेत. हे पर्याय तुम्ही निवडून समोरची प्रोसेस करू शकता. जसं देय कर्मचारी पगार, लास्ट इयर फिगर टाकलं, करंट इयर फिगर टाकलं मी आणि सेव्ह केलं. हे इथं येऊन गेले खाली. नंतर आहे संचित नफा सेम प्रोसेस. नंतर आहे हातातील शिल्लक. इथं पण लास्ट इयरचं फिगर टाकायचं आहे. जसं रोख शिल्लक आहे सिलेक्ट केलं. इथं लास्ट इयरचं फिगर टाकायचं आहे, करंट इयरचं फिगर टाकायचं आहे आणि इथं सेव्ह करायचं आहे. हे सेव्ह केल्यानंतर इथं येऊन गेले. त्यानंतर आहे बँक शिल्लक. बँक शिल्लक सिलेक्ट प्रोडक्ट. तिथं प्रोडक्ट दिलं आहे, बँकेचं नाव दिलेलं आहे. तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे.
सिलेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि लास्ट इयरचे फिगर टाकायचे आहे, करंट इयरचे फिगर टाकायचे आहेत आणि बँक दाखल्याप्रमाणे रक्कम, इथं बँक दाखल्याप्रमाणे रक्कम लिहायचं इथं. हे लिहिल्यानंतर तुम्ही इथं सेव्ह करू शकता. सेव्ह केल्यानंतर हे या पद्धतीचे दिसतील तुम्हाला. नंतर आहे गुंतवणूक. गुंतवणुकीमध्ये पण पर्याय दिलेले आहेत, हे निवडून तुम्ही प्रोसेस करू शकता, समोरची प्रोसेस करू शकता. इमारत व जागा सेम प्रोसेस आहे, इथं पण समोर कायम मालमत्ता याच्यात पर्याय दिलेले आहेत, हे निवडून तुम्ही प्रोसेस समोरची प्रोसेस करू शकता. लास्ट इयर फिगर टाकले, करंट इयर फिगर टाकले आणि याला सेव्ह केलं तर हे खाली सेव्ह होऊन जाईल. नंतर आहे सभासद थकबाकी. थकबाकी सेम प्रोसेस करायचं इथे. इतर येणे, इतर येणेमध्ये मी पर्याय दिलेले आहेत, पर्याय तुम्ही निवडू शकता. एखादा पर्याय नसेल तर इथं अदर मध्ये यायचं आहे आणि इथं ऍड करायचं आपल्याला. जे काही लिहायचं असेल तुम्ही इथं लिहून लास्ट इयरचं फिगर टाकून करंट इयरचं फिगर टाकून इथं सेव्ह करू शकता. नंतर आहे संचित तोटा, सेम प्रोसेस आहे. नंतर आहे मास्टर टू. मास्टर टू मध्ये नफा तोटा आणि आयव्यय पत्रकाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथं जसं रिपेअरिंग मेंटेनन्स वर्गणी, सभासद मासिक त्रिमासिक रिपेअर मेंटेनन्स वर्गणी, जसं मी हे सिलेक्ट केलं याच्यात लास्ट इयरचे फिगर टाकले आणि करंट इयरचं फिगर टाकलं आणि इथं सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर या पद्धतीचे इन्फॉर्मेशन दिसेल. करापोटी वर्गणी, सेम प्रोसेस आहे. पाणी बिलापोटी वर्गणी, सेम प्रोसेस. हे सगळे सेम प्रोसेस मध्ये आहे. इथं त्याच्या खाली खर्चाचे डिटेल्स दिलेले आहेत, हे खर्च आहेत. तुम्ही खर्च मध्ये इन्फॉर्मेशन फिलअप करायचं तुम्हाला. जसं की लेखापरीक्षण शुल्क मध्ये मी जातं आणि इथं फिगर फिट करतो. जसं लेखापरीक्षण शुल्क लास्ट इयरचं फिगर टाकले मी आणि करंट इयरचं फिगर टाकलं. याला सेव्ह करून टाकू. सेव्ह केल्यानंतर हे खाली येऊन जाते. हे खर्चाचे पूर्ण फिगर जे असेल ते तुम्हाला भरायचं आहे. भरल्यानंतर इथं बॅकचे बटन दिलेले आहे, बॅक होऊन इथंही बॅकचे बटन दिलेले आहे. नंतर एडिट शीटमध्ये, एडिट शीटमध्ये 5 शीट आहेत, 1 2 3 4 5. तर फर्स्ट शीटमध्ये जातो त्याची इन्फॉर्मेशन सांगतो. पहिल्या शीटमध्ये आल्यानंतर इथं डेट तुम्हाला टाकता येईल, कमी जास्त करता येईल. इथं यस नोचे फिगर दिलेले आहे, जसं की सभासद प्रवेश शुल्क दिले आहे का, इथं यस नोचे फिगर दिलेले आहे. हे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, पर्याय निवडायचा आहे. इथे सिलेक्ट करून तुम्ही पर्याय निवडू शकता. ही इन्फॉर्मेशन पूर्णपणे भरायची आहे तुम्हाला. हे कॉपी पेस्ट डायरेक्टली आलेले फिगर्स, हे यस नोचे ऑप्शन्स आहेत लास्ट याच्यामधून. सभामध्ये पण इथं डेट तुम्हाला टाकता येईल. इथं कोणतीही डेट, जे काय असेल डेट तुम्हाला इथं कमी जास्त करून डेट टाकता येईल. ऑडिट फीस दिल्याचे दिनांक, हे इथंही डेट टाकता येईल आपल्याला. जसं की इथं फिगर्स लिहिता येईल आपल्याला. जसं की 15,000 फीस असेल, 15,000 रुपये लिहिले मी. इथं प्रश्न सुचत नाही, हे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर इथं खाली सेव्हचे बटन दिलेले आहे, वरती पण एक सेव्हचे बटन दिलेलं आहे आणि इथं बॅकचे बटन आहे. शीट नंबर 2,
बाहेरील कर्ज याच्यात पण इथं लिहायसाठी ऑप्शन इथं लिहिता येते. इथं फिगर टाकायची असेल फिगरही टाकता येईल. इथंही फिगर टाकता येईल. काही लिहायचं असेल तर आपल्याला मराठीमध्ये इथं लिहिता येईल. त्याच्यासाठी आपल्याला इथं मराठी टायपिंग निवडून इथं आपल्याला जे काय लिहायचं असेल ते आपण लिहू शकतो. इथं यस नो करून आपण यस नो करायचं आहे. इन्फॉर्मेशन पूर्णपणे भरायचं आहे. खाली सेव्हचं बटन दिलेलं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर शीट नंबर 3 याचा डेट लिहिता येते. इथं व्यवस्थापन हे इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायचं आहे. इथं जे काय असेल तुम्हाला यस नो ते तुम्हाला भरता येईल. याच्यातून पर्याय निवडता येईल. याच्यातलं इथे सेव्हचं ऑप्शन आहे आणि इथं बॅकचे ऑप्शन. नंबर 4 इथं ताळेबंदाची इन्फॉर्मेशन येते. इथं डायरेक्टली रक्कम येऊन जाईल. इथं आपल्याला यस नो लिहिता येईल. इथं राखीव निधी डायरेक्टली रक्कम येईल. इथेही डायरेक्टली रक्कम येऊन जाईल. इथं यस नो आपल्याला करता येईल. इथे सिंकिंग फंड मध्ये पण इथं डायरेक्टली रक्कम येईल. इथेही डायरेक्टली रक्कम येईल. इथं आपण यस नो करू शकतो. किंवा एखादं वाक्य लिहायचं असेल तर लिहिण्यासाठी सिलेक्ट मध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला मराठीमध्ये लिहिता येईल. जे काही लिहायचं असेल तिथं लिहिता येईल. रिपेअर अँड मेंटेनन्स इथं डायरेक्ट फिगर येतील. इथे डायरेक्ट फिगर येईल. सेम आहे सगळं. इथं डायरेक्ट फिगर येईल. इथे इन्फॉर्मेशन डायरेक्टली येऊन जाईल. खात्यातील शिल्लक हे डायरेक्टली रक्कम येईल. इथे डायरेक्टली रक्कम येईल. इथं तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तुम्ही इथं देऊ शकता. मर्यादेपेक्षा जास्त वगैरे. बँक शिल्लक चे डायरेक्टली फिगर येतील. हे इथं तुम्हाला फक्त यस नो ची इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. गुंतवणूक डायरेक्टली येईल. इथं यस नो करता येईल. तुम्हाला जे काही लिहायचं असेल ते इथे लिहिता येईल. जमीन व इमारत याचंही इन्फॉर्मेशन येऊन जाईल. डायरेक्टली रक्कम येऊन जाईल. कायम सामान हे इन्फॉर्मेशन डायरेक्टली येऊन जाईल. हे पूर्णपणे नफा तोटा पत्रक हे इन्फॉर्मेशन डायरेक्टली येईल. याकडे डायरेक्टली येईल पूर्ण. आणि इथं सेव्हचं बटन आहे. इथं बॅक नंतर आहे हे भाग क जे काही दोष असतील ते आपण इथं लिहू शकतो. त्यानंतर लेखापरीक्षकाचा अहवाल दिलेला आहे. त्याच्यानंतर 9 मुद्दे व शेरे हे शेरे दिलेले आहे. इथं सेव्ह करायचं आहे आणि बॅक करायचं आहे. इन्फॉर्मेशन भरल्यानंतर इथं डाउनलोडचे बटन दिलेले आहे. डाउनलोड जसं केल्यानंतर रिपोर्ट तुम्हाला या पद्धतीची दिसेल.
हे ताळेबंदाची इन्फॉर्मेशन डायरेक्टली येऊन जाईल. पर्सेंटेज वाढघट हे ऑटोमॅटिकली येऊन जाईल तुमचं. नफा तोटाचे हे फिगर डायरेक्ट येतील, पर्सेंटेज डायरेक्ट येऊन जातील या पद्धतीचे. त्यानंतर हे ताळेबंदाचे विवेचन, भाग भांडवल राखीव निधी एकाखाली एक येत आहे. सिंकिंग फंड, मालमत्ता व देणे, हातातील शिल्लक, बँक शिल्लक, हे बँक शिल्लक या पद्धतीचे. गुंतवणूक एकाखाली एक दिसते नाही अशा पद्धतीचे. इतर देणे पण आपल्याला अशा पद्धतीचे दिसते. हा अहवाल अशा पद्धतीने दिसेल. ठीक आहे, माहिती संपलेली आहे. धन्यवाद. ओके.